ओके, सो आज 3 टॉपिक्स बघणार आहे आपण. लहान लहान आहे, जास्त काही नाही एवढे. त्याच्यात फर्स्ट आधी नाव लिहून घेतो. फर्स्ट सोलर कॉन्स्टंट. आला तर 2 मार्क्ससाठी डेफिनेशन येऊ शकते. सेकंड 2 मार्क्ससाठी डेफिनेशन, एक फॉर्म्युला दिला आहे तो फॉर्म्युला येऊ शकतो किंवा मग डेफिनेशन येऊ शकते. 1 मिनिट मला चेक करून रेकॉर्डिंग होते का. ओके, सेकंड टॉपिक जो आहे तो म्हणजे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. And थर्ड आहे सोलर रेडिएशन ॲट अर्थ सरफेस, म्हणजे त्याला म्हणतात टेरेस्ट्रियल रेडिएशन. हे 3 टॉपिक बघायचे आणि वाटलंच तर मग 4th पाहू वेळ असेल तर. तर याच्यात आधी आपण फर्स्ट सोलर कॉन्स्टंट बघू. आता सोलर कॉन्स्टंट मीन्स एक क्वांटिटी आहे, त्याची परफेक्ट व्हॅल्यू आहे आणि त्याची आलं तर 2 मार्क्ससाठी डेफिनेशन येईल किंवा त्याची परफेक्ट व्हॅल्यू जी असेल ती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये किंवा तुम्हाला ते काय असेल म्हणा फिल इन द ब्लँक्स जर आलं तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू तुम्हाला पुट करायला लागेल. बाकी काही जास्त नाही, बट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. लॉजिकली बघायला गेलं तर याच्यात आधी एक डायग्राम ड्रॉ करतो मी, नंतर आपण बघू सोलर कॉन्स्टंट काय. सपोज दिस इज अ सन and this is the earth. ओके, ऑब्वियसली अर्थची साईज ही सनपेक्षा खूप लहान आहे. ओके, सेकंड थिंग्स, हा सन असेल, अर्थ काय करते, रोटेट होते. आपण असं म्हणतो की सर्क्युलर मोशनमध्ये पृथ्वी ही सूर्याभोवती, लहानपणी जर मराठी मीडियमची असाल तर काय बघितलं, काय ऐकलं असेल तुम्ही, पृथ्वी ही सूर्याभोवती चक्कर कापते. ओके, सो याच्यात काय आहे की जनरली जे बघितलं, जनरली म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, तर आपण याला सर्क्युलर मोशनमध्ये कन्सिडर करतो. त्याचे जे ऑर्बिट असेल ना, हे सर्क्युलर ऑर्बिट असं आपण कन्सिडर करतो. बट ॲक्च्युअली इन रिॲलिटी दिस इज नॉट अ सर्क्युलर, दिस इज इलिप्टिकल ऑर्बिट लाईक दिस. व्हॉट? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये अर्थ ही सूर्याच्या म्हणजे सनच्या अराउंडमध्ये रोटेट करते ती. ओके, रोटेशनल मोशन करते ती, रोटेशनल मोशन करते ती. बट कोणत्या ऑर्बिटमध्ये? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, सर्क्युलर नाही. इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय होतं आहे बघा, सपोज ह्या पोझिशनवर अर्थ असेल तरी सन आणि अर्थमधलं डिस्टन्स ऑब्वियसली जास्त आहे ॲज कम्पेअर टू त्यावेळेस अर्थ इथं असेल. अर्थ ज्यावेळेस या पोझिशनवर असेल, डिस्टन्स हे कमी असेल इन बिटवीन द सन अँड अर्थ, आणि हे डिस्टन्स जास्त असेल. आता सन खूप मोठा दाखवला, डायग्राम अशी नाही, हां डायग्राम थोडी डिफरंट आहे, तुम्हाला बुकमध्ये कळून जाईल ती. ओके, मी जस्ट पूर्ण दाखवलं की हां हे अर्थ ह्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करेल. ओके, तर बघा हे डिस्टन्स कमी आहे, हे डिस्टन्स जास्त आहे. ओके, याचा अर्थ काय होतो आहे की डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ नॉट फिक्स विच इज व्हॅरीज, आणि ते व्हॅरिएशन किती आहे, तर ते व्हॅरिएशन आपल्याला दिलं आहे ते 1.7%. ते काय 1.7% एवढं व्हॅरिएशन आहे. मग एक मेन डिस्टन्स बघितला आपण त्या दिवशी, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय आहे? डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. हे त्या दिवशी पाहिलं. फिक्स व्हॅल्यू याची फिक्स व्हॅल्यू म्हणजे 1.49 समथिंग 1 मीटर 95 इंटू 10⁻11 मीटर. ओके, हे फिक्स डिस्टन्स आहे असं त्या दिवशी सांगितलं मी.
एव्हरेज बघितला तर हाच आहे. ओके, डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. बट सन ज्यावेळेस इथं येईल तर क्लोजेस्ट टू द सन इथं फारदेस्ट फार फ्रॉम सन. ओके, म्हणजे डिस्टन्स फिक्स असेल का नाही, तर हे डिस्टन्स व्हॅरी होतं 1.7%. काय ते होतं व्हॅरी 1.7, पण दिस इज नॉट फिक्स. ओके, बट आपण कन्सिडर करून घेतो एव्हरेज डिस्टन्स याला, म्हणून याला आपण एव्हरेज म्हणून कन्सिडर करून फॉरवर्ड जातो. बट सोलर कॉन्स्टंट जे डिफाईन करायचे असेल, तिची व्हॅल्यू डिफाईन करायची असेल, तर आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की हे डिस्टन्स कमी जास्त होत असं बिकॉज ऑफ इलेप्टिकल ऑर्बिट. नेक्स्ट थिंग्स तर बघा, डायमीटर ऑफ द सन म्हणजे हे तुमचं डायमीटर. ओके, आणि हे तुमच्या अर्थचं डायमीटर. ओके, सनचं डायमीटर हे 1.39 इंटू 10⁶ किलोमीटर. सनचं डायमीटर काय 1.39 इंटू 10⁶ किलोमीटर. 1.39 इंटू 10⁶ किलोमीटर. ओके, आणि अर्थचं डायमीटर दिलं आहे 1.27 इंटू 10⁴ किलोमीटर. बिग डिफरंट आहे दोघांचे डायमीटर. मग ज्यावेळेस सन अँड अर्थमध्ये 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं डिस्टन्स असेल, म्हणजेच काय 1.495 इंटू 10⁻11 मीटर एवढं डिस्टन्स दोघांमध्ये असेल. बघा हे डिस्टन्स काय, ज्यावेळेस अर्थ इकडे येईल हे डिस्टन्स कमी 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 होत जाईल. ओके, इथं ॲक्च्युली आपल्याला दाखवताना हे कमी दिसतं तुम्हाला, ॲक्च्युली असा पाहत येतो हे डिस्टन्स सर्वात कमी असेल, हे डिस्टन्स सर्वात कमी असेल. ओके, ते कमी जास्त होईल. पण ज्यावेळेस वन ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स असेल दोघांच्यामध्ये, म्हणजे एक पोझिशन येणारच आहे किंवा आणखी, ज्यावेळेस दोघांमध्ये हे डिस्टन्स असेल, त्यावेळेस जर तुम्ही अँगल ड्रॉ केला, म्हणजे अँगल एक 2 लाईन ड्रॉ करतो आहे मी, डायमीटरपासून अर्थपर्यंत 2 लाईन ड्रॉ केला, सनच्या डायमीटरचे दोघं पॉईंट घेतले मी आणि 2 लाईन ड्रॉ केला, तर हा जो अँगल आहे विच इज मेड बाय सन ऑन द अर्थ सरफेस दॅट्स 32 मिनिट. मिनिटमध्ये दिला त्याला 32 मिनिट, आणि यालाच तुम्हाला डिग्रीमध्ये हवं असेल तर तो येतो 0.53 डिग्री. वॉट 32 मिनिट अँड 0.53 डिग्री. तर बघा आतापर्यंत काय झालं की अर्थ रोटेशनल मोशन बोलतो मी, रिव्हॉल्युशन मोशन, ते अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. Because of that, distance between Earth and Sun always varies. There is no fixed distance, but average distance 1 astronomical units, and that's nothing but a 1.495 into 10⁻11 meter. Okay, due to elliptical orbit, this distance is not fixed, and variation in that distance is by 1.7%. एवढं याच्या 1.7% 1.7 प्लस मायनस नका करा, असं नाही होणार ते प्लस मायनस 1.7. नो, याच्या पर्सेंटेज काढावं लागेल तुम्हाला. याच्या 1.7%मध्ये डिस्टन्स जास्त इन्क्रीज होईल आणि डिक्रीज होईल. इथं मॅक्झिमम असेल, इथं मिनिमम असेल. ओके, सो ज्यावेळेस अर्थ अँड सनमध्ये डिस्टन्स हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असेल, मीन्स हे असेल, त्यावेळेस अँगल सस्टेन बाय सन ऑन द अर्थ सरफेस इज नथिंग बट 32 मिनिट्स. ओके, आणि त्याला डिग्रीमध्ये विचारलं जाऊ शकतं, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं. अँगल सस्टेन बाय सन ऑन द अर्थ सरफेस वेन द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन इज इक्वल टू 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट ऑर इज इक्वल टू 1.495 इंटू 10⁻11 मीटर. त्यावेळेस तुम्हाला मिनिटमध्ये लिहायचे असेल तर हे ऑप्शन जे दिले असेल ते, किंवा डिग्री असेल तर. ओके, नाऊ आता एक वेगळी गोष्ट बघू, luminosity. Luminosity means total energy radiated by sun. Luminosity of the sun, सनची ल्युमिनोसिटी किती आहे? ल्युमिनोसिटी म्हणजे काय, टोटल एनर्जी रेडिएटेड बाय सन ॲट अ मोमेंट, किंवा एखाद्या सिंगल मोमेंटला सन किती एनर्जी रेडिएट करतोय त्याला म्हणतात ल्युमिनोसिटी ऑफ द सन. आणि याची फिक्स व्हॅल्यू आहे, आणि ती म्हणजे काय 3.86 इंटू 10⁻26 वॅट.
व्हॉट बघा ल्युमिनसिटी ऑफ द सन आपल्याला सोलर कॉन्स्टंट डिफाईन करायचं आहे. त्याच्या आधी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ल्युमिनसिटी ऑफ द सन काय आहे? टोटल एनर्जी रेडिएटेड बाय सन, ओके, अँड विच नथिंग बट 3.86 × 10⁻26 वॅट. मग लॉजिकली बघितलं ही पूर्ण एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये? रेडिएशनच्या फॉर्ममध्ये, सॉरी सोलर रेडिएशन म्हणा लागले, सोलर रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. आपण त्यांना त्या रेडिएशनला सोलर रेडिएशन म्हणतो बिकॉज दॅट कम्स फ्रॉम द सन, सो दॅट्स कॉल्ड सोलर रेडिएशन, ओके. मग सोलर रेडिएशनच्या फॉर्ममध्ये ही पूर्ण एनर्जी अर्थला मिळणार आहे का? नाही. वाय? कारण सन काय करेल? त्याच्या ऑल डायरेक्शनमध्ये एनर्जी लिबरेट करेल, एनर्जी इमिट करेल. मग अर्थला कोणती एनर्जी मिळेल? जी ह्या डायरेक्शनला एनर्जी इमिट होते तेवढीच अर्थ सरफेसवर येणार आहे, ओके. बघा ल्युमिनसिटी ऑफ द सन मीन्स टोटल एनर्जी रेडिएटेड बाय सन ॲट द सिंगल मोमेंट. दिलेलं नाही तसं, पण इथपर्यंत जे टोटल एनर्जी रेडिएटेड बाय सन, ओके, अँड विच त्याची व्हॅल्यू दिली. बट ऑल ऑफ दिस एनर्जी कॅन नॉट बी कम्स टू द अर्थ, कॅन नॉट बी रीच टू द अर्थ बिकॉज द energy radiated from the sun is in the form of solar radiation and that radiation goes from the sun in all direction. सन पासून ते सर्व डायरेक्शन जात आहेत. सो ओनली असं म्हणू शकतो आपण ह्या डायरेक्शनला जे रेडिएशन येत आहेत तेच फक्त अर्थ सरफेसवर येते. याच्यातले ॲक्च्युली बघा हे पण असे निघून येते. तर काही स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी आउट ऑफ दिस एनर्जी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी कॅन बी रीच टू द अर्थ सरफेस अँड त्याची व्हॅल्यू पण दिली. ती म्हणजे काय? 1 पॉईंट एनर्जी रीच टू अर्थ, एनर्जी रीच टू अर्थ is 1.75 into 10⁻17 वॅट. एवढी एनर्जी. बघा टोटल एनर्जी किती इमिट करतोय सन? एवढी. याच्यामधून एवढी एनर्जी अर्थपर्यंत येणार आहे, ओके. खूप जास्त अमाऊंट आहे, खूप जास्त. एकदम या पूर्ण तिघं टॉपिक्सच्या लास्टमध्ये मी एक पॉईंट सांगणार आहे. तो पॉईंटवरनं तुम्हाला कळेल की ही एनर्जी किती जास्त असेल, ओके. तर नाऊ हे झालं एवढी एनर्जी इमिट करता, त्याच्यामध्ये एवढी एनर्जी अर्थला मिळणार आहे. नाऊ आत्ता डिफाईन होईल सोलर कॉन्स्टंट. आत्ता सोलर कॉन्स्टंट डिफाईन होईल. आता आपल्याला डायग्रामची गरज नाही, बट राहू देऊ आपण याला थोडंसं इकडे reaches to earth 1.75 into 10⁻17. Okay, energy reaches to the earth. Now सॉरी, ओके. सोलर कॉन्स्टंटची आता डेफिनेशन बघा. एनर्जी फ्रॉम सन what energy from sun per unit area म्हणण्यापेक्षा आधी पर युनिट टाइम घेऊ. पर युनिट टाइम receive on the unit area which perpendicular to direction of propagation of radiations unit area which perpendicular direction of propagation of radiation at mean sun earth distance
mean sun earth distance outside the earth ATM, earth ATM, atmosphere. Okay, earth atmosphere is equal to, okay. बघा सोलर कॉन्स्टंटची डेफिनेशन, डेफिनेशन नाही लागून, सोलर कॉन्स्टंटची डेफिनेशन काय, एनर्जी फ्रॉम सन. बघा सन काय करतोय, एनर्जी रेडिएट करतोय. ओके, ती एनर्जी पर युनिट टाईम मीन्स पर युनिट मिनिट, पर युनिट सेकंद किंवा पर युनिट आवर. ओके, पर युनिट म्हणजे काय, एकतर 1 मिनिट असेल, 1 सेकंड असेल, आवर असेल, 1 डे असेल, ऑब्वियसली जे असेल ते. ओके, एनर्जी फ्रॉम सन पर युनिट टाईम रिसीव ऑन युनिट एरिया. युनिट एरिया मीन्स 1/1 मीटर, 1 मीटर 1 मीटर. ओके, 1/1 सेंटीमीटर, इथं मीटरमध्ये घेणार आहे म्हणून इथं मीटरच लक्षात ठेवा. ऑन युनिट एरिया विच इज परपेंडिक्युलर टू, एरिया कसा हवाला, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. कोणाला, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिएशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिएशन. ओके, सो इथं थोडंसं चेंजेस करतोय मी. बघा समजा हे रेडिएशन आहे सनच्या अर्थपर्यंत येते. ओके, आता पुढे बघू, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिएशन ॲट मीन सन अर्थ डिस्टन्स. म्हणजे हे जे डिस्टन्स हे सन अर्थमधलं हे डिस्टन्स, त्या डिस्टन्सवरच आउटसाइड द अर्थ ॲटमॉस्फिअर. अजून एक गोष्ट बघा, अर्थच्या सराउंडिंगमध्ये लेयर्स आहेत ॲटमॉस्फिअरचे काही डिस्टन्सपर्यंत. ते किती येते नंतर बघू. काही डिस्टन्सपर्यंत काय अर्थच्या सराउंडमध्ये गॅसेसचे लेअर आहे, ॲटमॉस्फिअर म्हणण्यापेक्षा गॅसेसचे लेयर्स आहे. त्या लेयर्सला क्लासिफाय करण्यात आलं आहे आणि पूर्ण बंच घेतला, तो पूर्ण जे पण गॅसेसचे सर्व लेयर्स मिळून जे बंच घेतला त्याला म्हणतो आपण ॲटमॉस्फिअर. ओके, ATM शॉर्टमध्ये ATM म्हणतो आहे, ॲटमॉस्फिअर म्हणतो आपण. ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईड आपल्याला जी एनर्जी मिळते फ्रॉम सन, ती कोणती एनर्जी, पर युनिट टाईम, पर युनिट एरिया कसा हवा असायला हवा, रेडिएशनला परपेंडिक्युलर. म्हणजे काय करेल मी, इथं एक प्लेट लावेल, कशी, रेडिएशन या डायरेक्शनला आहे अशी एक प्लेट लावली. त्याचे एरिया काय असेल, युनिट एरिया से मीटर स्क्वेअर. म्हणजे ही जे साईड 1 मीटर असेल, ही पण साईड 1 मीटर असेल. तर ह्या एरियावर जी एनर्जी येणार आहे आउटसाइड ॲटमॉस्फिअर, एवढं लांब पण नाही घ्यायची ॲक्च्युली, इथं जस्ट आउटसाइड ॲटमॉस्फिअर घ्या, इथं असेल. तर ह्या एरियावर जी एनर्जी येणार आहे पर युनिट टाईममध्ये त्याला म्हणतात सोलर कॉन्स्टंट. व्हॉट, अजून इथं बघा, एनर्जी फ्रॉम द सन. ओके, पर युनिट एरिया, पर युनिट टाईम, पर युनिट एरिया कसा असायला पाहिजे, विच परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर असायला हवा. अँड ॲट द मीन सन अर्थ डिस्टन्स मीन्स हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सवर असायला हवा, मीन्स त्या पाथवर असायला हवा. अँड आउटसाइड द अर्थ ॲटमॉस्फिअर त्याला म्हणतात सोलर कॉन्स्टंट. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती येते 1367 वॅट पर मीटर स्क्वेअर. म्हणजे एरिया जे मीटरमध्ये घेतला असेल तुम्ही तर ही त्याची व्हॅल्यू येते. दॅट्स कॉल्ड सोलर कॉन्स्टंट. परफेक्ट व्हॅल्यू असं पॉसिबल होणार नाही. व्हाय, कारण परत तेच इलेप्टिकल ऑर्बिटमुळे अर्थ ज्यावेळेस इथं येईल, सनच्या जवळ येईल, त्यावेळेस इट गेट लार्ज एनर्जी ॲज कम्पेअर टू दिस पोझिशन. लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी मिळेल. ओके, ज्यावेळेस अर्थ इथं असेल त्यावेळेस एनर्जी जास्त असेल, अर्थ ज्यावेळेस या पोझिशनला असेल एनर्जी कमी असेल. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवर ज्यावेळेस अर्थ असेल त्यावेळेस ही एनर्जी. ओके, अँड इट्स व्हॅल्यू इज व्हॅरीज बाय ±3%. याच्यात 3% प्लस मायनसने ती चेंज होत राहील बिकॉज ऑफ इलेप्टिकल. दॅट्स नथिंग बट अ सोलर कॉन्स्टंट. मग आता 2 वेगवेगळ्या डेट दिल्या गेल्या आहेत. फर्स्ट 3 जानेवारी सोलर कॉन्स्टंट ISCने दाखवलं आहे. त्यावेळेस सोलर कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 1400
वॅट पर मीटर स्क्वेअर. हे आता काढून टाकतो तुम्ही. 1400 वॅट पर मीटर स्क्वेअर. ओके. ज्यावेळेस सन इज नियर टू द अर्थ, सॉरी अर्थ इज नियर टू द सन, सनने मूव होत अर्थ रिव्हॉल्व करते, तर अर्थ जवळ येईल. ओके. अर्थ इज नियर टू द अर्थ, नियर टू द सन. अँड ऑन जुलै 4 म्हणजे 4 जुलैला ज्यावेळेस अर्थ ही सनपासून खूप लांब असेल त्यावेळेस ती एनर्जी येते 1330 वॅट मीटर पर स्क्वेअर. 1330 वॅट मीटर पर स्क्वेअर. केव्हा असेल? ज्यावेळेस इथं अर्थ असेल. एक इमेजिंग करा, हे डिस्टन्स नाही आहे. ज्यावेळेस लांब असेल त्यावेळेस ही एनर्जी, ज्यावेळेस अर्थ जवळ असेल त्यावेळेस इट गेट दिस एनर्जी. ओके. दिस इज व्हेरीज बाय 3%. ओके. अँड लास्टमध्ये फॉर्म्युला दिला आहे. तो फॉर्म्युला ॲक्च्युली नेक्स्ट टॉपिकमध्ये यायला पाहिजे, पण ठीक आहे आताच दिला आहे. द इंटेन्सिटी ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. सेकंड वन टॉपिक जो बघा, हा काय आहे ते पण सांगतो मी. द इंटेन्सिटी ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन ऑन nth डे ऑफ द इयर. बघा 1 इयरमध्ये 365 डेज असतात. लॅप इयर नसेल तर 365 डेज असतात, बरोबर आहे. मग कोणत्याही डेला जर तुम्ही इंटेन्सिटी फाईन केली, कसली? एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशनची. नेक्स्ट टॉपिक येतो, पण मी आता यांनी आताच फॉर्म्युला दिला, तो आता घ्यावा लागेल. तर त्याचा एक फॉर्म्युला दिला आहे, फक्त फॉर्म्युला आहे, आपल्याला दुसरं काहीच दिलेलं नाही त्यांनी, फक्त फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि ती जी इंटेन्सिटी आहे डॅशने दाखवण्यात आली. अँड दॅट्स फॉर्म्युला इज ISC 1.0 प्लस 0.33 cos ऑफ 360 इंटू n. बघा n तर डे दिला आहे ना, म्हणून इथं इंटू n घेतला आहे आपण 365. हिअर ISC इज सोलर कॉन्स्टंट, ISC dash is intensity of extraterrestrial radiation. Okay. And this is nothing but a simple formula आहे. आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आला तर डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. ओके. आणि nth डे म्हणजे तुम्ही जे एअरली जे बघितलं तर एअरमध्ये 65 डेज असतात. तुम्ही 10th डेला फाईन करत असाल तर इथं 10 पुट करा. सेकंड डेला फाईन करा, एअरच्या सेकंड डेला फाईन करत असेल तर सेकंड मीन्स 2 पुट करा. ओके. बस आता आहे काय? इंटेन्सिटी ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. इंटेन्सिटी ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. आता एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे काय? द रेडिएशन आउटसाइड द ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. द रेडिएशन फ्रॉम सन, रेडिएशन फ्रॉम द सन, बट वेअर आपण कुठं त्यांना कलेक्ट करणार आहे? ते अगर ते रेडिएशन आपण ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईडमध्ये कलेक्ट केले तर त्या रेडिएशनला म्हणतात एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. आणि त्याची इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला. फक्त आपल्याला फॉर्म्युला आहे, सो टेन्शन नका घ्या. फक्त फॉर्म्युला क्रॅम्प करावा लागेल तुम्हाला. हा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो, त्याच्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहे की काही का डेरिवेशन आहे असं काहीच नाही. ओके. सो नाऊ सेकंड टॉपिक. So second topic is spectral distribution of extraterrestrial radiation. ओके, थोडं डिस्टर्बन्स झालं, सॉरी. सेकंड टॉपिक आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. बघा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे काय? द रेडिएशन फ्रॉम द सन बट दॅट्स कलेक्ट आउटसाइड. सपोज तुम्ही त्यांना कलेक्ट केलं आउटसाइड द ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ.
एक स्मॉलची डायग्राम लागेल, ड्रॉ करतो इथं परत मी. सन आहे, सनपासून रेडिएशन येत आहे आणि दिस इज अ लेअर ऑफ गॅसेस आणि अर्थ. ओके, तुम्ही जे हे रेडिएशन इथंच कलेक्ट करून घेतले. ओके, हे रेडिएशन जे तुम्ही इथंच कलेक्ट केले ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईडमध्ये, तर ह्या रेडिएशनला म्हणणार एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. संपली गोष्ट. साधं आणि सिम्पल आहे, काय एवढं विशेष नाही. एक डेफिनेशन आहे. आता स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय बघणार आहे मग आपण, की ह्या रेडिएशनमध्ये स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कसं आहे. मीन्स ह्या रेडिएशनमध्ये आधी पण सांगितलं मी की सनपासून जे रेडिएशन येतात बघा, मॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला आता आपण. त्याच्यामध्ये हे लिहिले ते मी, रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारे, IR लिहा डायरेक्ट, IR, व्हिजिबल, UV, एक्स रे आणि गॅमा रे. 4 आणि 3 7. ओके, काय होतं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मीन्स द रेडिएशन इन ऑल ओव्हर युनिवर्स. जे पण असेल त्यांचा एक बंच केला आहे अकॉर्डिंग टू व्हॉट, अकॉर्डिंग टू वेवलेंथ. अकॉर्डिंग टू वेवलेंथ युनिवर्समध्ये कोणतंही रेडिएशन याच्या आउटसाईड नाही. एक तर एक्स रे असेल, एक तर गॅमा असेल, एक तर UV असेल, एक तर व्हिजिबल, एक तर IR, एक तर मायक्रो, एक तर रेडिओ. याच्यामध्ये असतात रेडिएशन. जेवढे बी रेडिएशन एक्झिस्ट, बघा फिजिक्स म्हणजे काय, आपण न्यू नाही तयार करत, आपण जे आहे एक्झिस्ट केलेलं आहे त्याला आपण एक्सप्लेन करण्याचं काम करतो, त्याला म्हणतात फिजिक्स. साधन सिम्पल. तर एवढेच रेडिएशन एक्झिस्ट आहे युनिवर्समध्ये. ओके, त्यांचा एक बंच केला आहे अकॉर्डिंग टू वेवलेन्थ म्हणा किंवा अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी म्हणा, आणि त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतात. इलेक्ट्रोडायनामिक्स म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणतो. ओके, स्पेक्ट्रमला. मग सन पण युनिवर्समध्ये, जे आपल्या युनिवर्समध्ये, मग त्याचे जे रेडिएशन आहे ते बी या रेंजमध्येच आला आहे. तर त्याच्यात 3 रेडिएशन असतात. सन रेडिएशन कन्सिस्ट 3 टाईप ऑफ रेडिएशन, IR, व्हिजिबल आणि UV. व्हिजिबल मीन्स आपल्याला जे दिसू शकतात डायरेक्टली, वी कॅन सी इट बाय डायरेक्ट नेकेड आय. आपण जे डायरेक्टली डोळ्याने बघू शकतात आणि व्हिजिबल म्हणतो. सन रेडिएशन आपण बघू शकता, येलो कलर जो दिसतो आपल्याला, का दिसतो, कारण ते व्हिजिबल पार्ट पण कन्सिस्ट करतात ते रेडिएशन. ओके, मग स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, की एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन जे आउटसाइड द ॲटमॉस्फिअर आपण कलेक्ट करणार, की आउटसाइड द ॲटमॉस्फिअर जे रेडिएशन एक्झिस्ट करतात अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईड. असं का करण्यात आलं आहे, कारण ॲटमॉस्फिअरमध्ये काही रेडिएशन हे ॲब्सॉर्ब केले जातात. प्युअरली सनचे जे रेडिएशन जे आहेत ते तुम्हाला अर्थ सरफेसवर जे तुम्ही रेडिएशन कलेक्ट केले इथं म्हणजे आउटसाईड जाऊन, तर ते तुम्हाला प्युअर रेडिएशन मिळणार नाही. प्युअर रेडिएशन म्हणजे जे रेडिएशन सनपासून येतं ते रेडिएशन तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यातला काही पार्ट हा ॲटमॉस्फिअरमध्ये ॲब्सॉर्ब केला जातो. म्हणून सनचे रेडिएशनमध्ये स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते जर बघायचे असेल तर वी हॅव टू लुक ॲट or we have to collect the radiation at outside the atmosphere, and such radiation are called as extraterrestrial radiation. ओके, इंटरेस्टिंग गोष्टी बघा या थोडं. मग त्या रेडिएशनमध्ये 3 टाईप्सचे रेडिएशन आहेत, ते म्हणजे IR, व्हिजिबल अँड UV. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला तेच बघायचं की किती पर्सेंटेजमध्ये असतात ते. एक स्मॉलशी डायग्रॅम दिली, ती डायग्रॅम लुक लाईक दिस. एक ग्राफ दिला ॲक्च्युली, 0.2, 0.5, 1.0, 1.5, 2.0 आणि 2.3 पर्यंत दिलं आहे. हे ॲक्च्युली गोवान आहे. चला तर ओके, इकडं एक काम करा, असं लिहितो मी, सोलर स्पेक्ट्रल irradiance. Solar spectral irradiance means energy in the solar radiation. साधारण सिंपल. सोलर स्पेक्ट्रल इरेडियन्स, इरेडियन्स मीन्स एक प्रकारे आपण एनर्जी रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करतो क्वांटिटी, आणि याची युनिट आहे वॅट पर मीटर स्क्वेअर पर मायक्रोमीटर. दिस इज फॉर वेवलेंथ ऑफ रेडिएशन. ओके, हे याचे युनिट. एक डायग्राम दिली स्मॉलची बघा, इथं 500, 1000, 1500 अँड 2000.
असे डायग्राम दिले. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. दिस इज 0 एअर मास रिजन. 0 एअर मास रिजन मीन्स तिथं एअर नसेल, तो रिजन मीन्स आउटसाइड द ॲटमॉस्फिअर. ओके, त्याच्यात आहे ना इकडे आहे मायक्रोमीटर मीन्स वेवलेंथ. इकडे काय मायक्रोमीटर आहे मीन्स वेवलेंथ. ओके, बघा लुकिंग इन डिटेल. एक मिनिट आधी ओके. सोलर स्पेक्ट्रल इरेडियन्स दिस, याची व्हॅल्यू काय येते, याची व्हॅल्यू येते 1367 वॅट मीटर पर स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय ॲटमॉस्फिअरच्या आधी जे रेडिएशन म्हणजे एनर्जी आहे ती जे त्या आधीच पाहिलं आपण, ही एनर्जी आहे. ही एनर्जी का होती, दिस इज नथिंग बट अ सोलर कॉन्स्टंट. बघा सोलर कॉन्स्टंट आपण कुठे मेजर करत होतो की आउटसाइड द ॲटमॉस्फिअर. ओके, म्हणजे सोलर कॉन्स्टंट काय रिप्रेझेंट करतं, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशनची एनर्जी रिप्रेझेंट करतं वॉट, सोलर कॉन्स्टंट. ओके, आणि दॅट्स अ रिझन मीन्स हे रिझन याला 0 एअर मास रिजन म्हणतात, कारण तिथं एअर नाही काही नाही, स्पेस येतो. ॲटमॉस्फिअरच्या नंतर स्पेस स्टार्ट होतं आणि स्पेसमध्ये एअर मास काही नसेल. ओके, सो त्याला 0 मास रिजन असं म्हटलं आता. नऊ एनर्जी म्हणण्यापेक्षा पॉवर, सॉरी एनर्जी म्हणा, पॉवर नका म्हणू, वॅट पर मीटर स्क्वेअर आहे. ओके, लुकिंग इन डिटेल 1 मिनिट. ओके चालेल. नीचे कर दे. ओके, सॉरी अगेन्स्ट सम लिस्ट. ओ त्याची बिल आलं. नऊ काय पाहतो आपण. ओके, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन बघत होतो, त्याच्यात कोणते रेडिएशन किती असतात. तर बघा ॲटमॉस्फिअरच्या आधी का पाहतो आपण, ॲटमॉस्फिअरमध्ये काही रेडिएशन ॲब्सॉर्ब केले जातात, म्हणून प्युअर रेडिएशन म्हणजे आपल्याला सन रेडिएशन त्याच्या स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन बघायचे असेल तर ते आपल्याला ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईडच बघावं लागेल, आणि त्या रेडिएशनला एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन आपण म्हणतो. तर लुकिंग डिटेल 90% ऑफ सोलर रेडिएशन इज बिटवीन, बघा 90% ऑफ सोलर रेडिएशन याची जी वेवलेंथ बघितली तर ती कुठून कुठपर्यंत असते, तेच ते 0.15 to 0.15 म्हणण्यापेक्षा 0.5 याच्या आधी नाही, याच्यावर 0.5 to 10 मायक्रोमीटर एवढी असते. पण ते नंतर ते दाखवलेलं नाही. एवढंच 90% ऑफ सोलर रेडिएशन यांची वेवलेंथ याच्यामध्ये असते, ह्या रेंजमध्ये असते. आणि ही जी रेंज बघितली तर ही रेंज कुठून आहे, IR पासून UV पर्यंतची रेंज येते. ओके, म्हणून हे 3 रेडिएशन तिथं असतात असं आपण म्हणतो. ओके, याच्यामध्ये व्हिजिबल स्पेक्ट्रमचे बघितला तर त्याची जी रेडिएशन असेल, सॉरी त्याची जी वेवलेंथ आहे तर ती काय आहे, व्हिजिबल स्पेक्ट्रमसाठी 0.4 to 0.8 मायक्रोमीटर. व्हिजिबल स्पेक्ट्रमसाठी काय 0.4 to 0.8 मायक्रोमीटर, अँड दॅट्स नथिंग बट 46% ऑफ रेडिएशन. दॅट्स इज ॲप्रॉक्सिमेट आहे. हां, व्हिजिबल बघा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशनमध्ये व्हिजिबलच्या किती वाटे, व्हिजिबलची वेवलेंथ ही आहे 46% व्हिजिबल रेडिएशन्स आहेत. नेक्स्ट इन्फ्रारेड IR रिजन. ओके, याची वेवलेंथ पाहिली तुम्ही तर 0.8 to 2.5 मायक्रोमीटर. ॲक्च्युली तुम्ही रेंज इन्क्रीज केली त्यांनी, पण इथं 2.5 दिलं आहे. 2.5 एवढी त्याची वेवलेंथ आहे, आणि दॅट्स नथिंग बट 47%. वॉट, 47% आहे. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशनमध्ये 47% हे काय IR आहेत, 46% काय व्हिजिबल आहे. राहिलेले 7% का असेल
ऑब्वियसली त्याची वेवलेंथ आहे UV इथे, UV त्यांची वेवलेंथ आहे 0.3 to 0.4 मायक्रोमीटर. ओके, आणि दॅट्स 7% ऑफ सोलर रेडिएशन. म्हणजे सोलर रेडिएशनला तुम्ही जे 100% कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये 46% व्हिजिबल रेडिएशन आहेत, 47% IR रेडिएशन्स अँड 7% UV रेडिएशन. दॅट्स UV रेडिएशन आर हार्मफुल फॉर अर्थ. आणि ते नंतर काय होतील, ॲब्सॉर्ब केले जाते. ओके, हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे. बघा याच्यात फक्त डायग्रॅम आहे, आली तर फक्त डायग्रॅम ड्रॉ करायला येईल, अदरवाईज तुम्हाला हे पर्सेंटेज विचारले जाऊ शकतात. हां, कुठे गेला, हे पर्सेंटेज विचारले जातात. ओके, how much percentage of visible radiation consists by the solar radiation or extra terrestrial radiation. सोलर रेडिएशन म्हणण्यापेक्षा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन असं म्हणतात ते. ओके, तर आपल्याला फक्त हे पर्सेंटेज विचारले जाऊ शकतात, तर त्यात दुसरं काही विचारलं जाणार नाही. सो मला काय वाटत नाही हे जे नेक्स्ट टॉपिक आहे तो होणार आहे असं, कारण त्याची डायग्रॅम पण मोठी. टेरेस्ट्रियल रेडिएशनचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये कन्सिडर करा, कारण ते पॉसिबल होणार नाही, त्याची डायग्रॅमच मोठी आहे थोडीशी. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू आपण त्याला.